नमस्कार, आरके एक्सप्लोर नाशिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महेश्वरपासून साधारण 26 किलोमीटर अंतरावरती हे आहे जामगेट नावाचं एक ठिकाण। या जामगेट नावाच्या ठिकाणावरती आपण आज आलो आहे आणि जर तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल तर इथे खूप मोठा दरवाजा आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्या दरवाजाच्याच वरती तुम्हाला नक्षीकाम वगैरे बघायला मिळतं। दोन बुरुज इथे बघायला मिळतात, दोन्ही बाजूला आहेत आणि वरती जे पहारेकरी वगैरे आहेत ते पहारेकरी लक्ष ठेवू शकेल असं पूर्ण दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतं। या गावावरती किंवा या राज्यावरती लक्ष ठेवण्याचं काम कदाचित या जामगेटवरून केलं असावं। चला बघूया इथे काय काय अवशेष आहेत आणि काय काय बघण्यासारखे ठिकाणं आहेत। या जामगेटच्याच डाव्या बाजूला आपल्याला इथे एक शिलालेख बघायला मिळतो। या शिलालेखाचं जर आपण वाचन केलं तर इथे विक्रम संवत जे आहे 1847 असं दाखवलं आहे आणि ते जर आपण इसवी सनामध्ये कन्वर्ट जर केलं तर ते इसवी सनामध्ये साधारण 1792 ते 1794 या काळातलं येतं। म्हणजे साधारण 18व्या शतकातलं हा जो जामगेट आहे हा आपल्याला इथे बघायला मिळतो। याच्या आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला काही केंद्र मिळतात किंवा एक प्रकारे ऑफिस असल्याचं दृश्य आपल्याला इथे दिसतं। एक प्रकारे टॅक्स घेण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण हे असू शकतं। एक संस्थान सोडून दुसऱ्या संस्थानाकडे जाण्यासाठी मध्ये जो टॅक्स भरायची जागा आहे ती टॅक्स भरायची जागा आपल्याला इथे असल्याचं लक्षात येतं। असं ऐतिहासिक दृश्य असलेला हा जामगेट परिसर आहे। वर आल्यावरती इथे आपल्याला एकूण 4 बुरुज आहेत। म्हणजे एक मुख्य प्रवेशद्वारातला आणि दुसरा जो आहे तो दुसऱ्या बाजूचा, असे एकूण 4 बुरुज आहेत। त्या 4 बुरुजांवरती हे पूर्ण बांधकाम केलेलं दिसतं। एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जे काही जयपूर राजस्थानमधले जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांचं आर्किटेक्चर आपल्याला इथे बघायला मिळतं। इथून राजस्थान नक्कीच जवळ आहे आणि त्या राजस्थानचं जे आर्किटेक्चर आहे ते आर्किटेक्चर इथे केल्याचं दिसतं। तर तुम्ही इथे बारकाईने बघितलं आपण एका बुरुजावरती जाऊन बघूया आणि बुरुजामध्ये कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। तर इथून आपण आलो पहिल्या बुरुजामध्ये। ओके, पहिल्या बुरुजात आल्यावरती इथे तुम्हाला हे जंग्या दिसतात। या जंग्यांमधून एका वेळेला साधारण 5 ते 6 व्यक्ती आरामशीर सैनिक जे आहेत ते आरामशीर प्रत्येकाला बघू शकतात, नजर ठेवू शकतात आणि ते नजर ठेवून या किल्ल्यावरती असेल किंवा या किल्ल्यावरती जाणारे जे शत्रू येतात त्या शत्रूंची जी काही माहिती आहे किंवा त्या शत्रूंना कसं पकडायचं किंवा दरोडेखोर वगैरे असतील असे बरेचसे लोक जे आहेत ते आपल्याला इथून दिसत असेल। त्यासोबतच इथे आपल्याला जे प्राणी आहेत ते प्राणीसुद्धा येत असल्याचं सुद्धा दिसत असतं। तर असा हा होता हा बुरुज आणि इथून जर तुम्ही वरतून बघितलं तर तुम्हाला हा पूर्ण जो घाट आहे तो घाट पूर्ण बघायला मिळेल। ज्या प्रकारे आपण तिकडे बघितलं की जे बुरुज आहे त्या बुरुजांवरून जंग्या ज्या होत्या त्या लक्ष ठेवण्यासाठीच्या होत्या, पण इथे जर तुम्ही बघितलं इथे अजून वेगळा प्रकार बघायला मिळेल। तो म्हणजे असा, इथे मध्ये आल्यानंतर ही आहे बसण्याची जागा। ओके, इथे जे आहेत सैनिक वगैरे बसत असतील आणि ते बसलेले असताना बसल्या बसल्या इथे लक्ष ठेवता यावं म्हणून इथे जंग्या आहेत। या जंग्यांमधून कसं दिसतं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे समोर बघा, हा आहे पूर्ण रस्ता। तर रस्ता पूर्ण याच्यातून दिसतोय।
तर असा होता हा मध्य प्रदेशमधल्या जामगेट या ठिकाणाचा इतिहास आणि त्याचं आर्किटेक्चर. चला पुढे बघूया की अजून महेश्वरमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये अजून वेगवेगळे कुठे ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. त्याची माहिती तुम्हाला लवकरच या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्यामुळे अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.